स्वामी समर्थ मंडळी, कुंभ राशीच्या आयुष्यात 10 दिवसात मोठा चमत्कार. कुंभ राशीवाल्यांनो, पुढील 10 दिवसात तुम्हाला 50 किलो मिठाई वाटावी लागेल. हे ऐकून तुमच्या कानावर विश्वास बसणार नाही, कारण तुमची 5 मोठी स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता आहे. याला विनोद समजण्याची चूक करू नका, कारण हा तोच काळ आहे ज्याची तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून आतुरतेने वाट पाहत होतात. मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही स्वतःच्या आत एक मोठी लढाई लढत होतात. बाहेरून हसत होतात, पण आतून तुमचे मन पूर्णपणे तुटलेले होते. ओव्हर थिंकिंग आणि अचानक निर्माण झालेली भीती तुम्हाला प्रत्येक क्षणी थांबवत होती. छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या मनाला लागायच्या. मेहनत तुम्ही 100% करत होतात, पण त्याचे फळ फक्त 20 ते 30%च मिळत होते. कारण मित्रांनो, राहू तुमच्या लग्न भावात बसून तुम्हाला गोंधळात टाकत होते. शनी आणि मंगळ युतीत होते, पण आता मंगळ राशी परिवर्तन करून मेष राशीत तुमच्या 3ऱ्या घरात जाणार आहे आणि शनी स्वतंत्र होतील. यामुळे तुमच्या जीवनात एक मोठा बदल दिसून येईल. मित्रांनो, बराच काळ तुम्ही इतरांच्या काळजीत स्वतःचे खूप नुकसान केले आहे. मग ते आपल्या माणसांची चिंता असो किंवा परक्यांची, तुम्ही फक्त लोकांविषयी विचार करत राहिलात. स्वतःच्या आनंदाचा, स्वतःच्या भल्याचा विचारही केला नाही. जे काही होते तेही इतरांवर खर्च केले, पण प्रत्येक वेळी बदल्यात तुम्हाला अपमान आणि निराशाच मिळाली. प्रत्येक वेळी तुम्हाला हार पत्करावी लागली. तुम्ही नेहमीच तुमच्या समस्या एकट्याने झेलत राहिलात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गेल्या अनेक काळात तुम्ही जितकी मेहनत घेतली, जितके प्रयत्न केले, त्याचे फळ आता 10 दिवसात मिळू शकते. हे 10 दिवस काय सांगत आहेत? तुमचा व्यवसाय कसा राहील, प्रेमजीवन कसे असेल, नोकरी आणि कौटुंबिक आयुष्याबद्दलही माहिती मिळणार आहे. कारण मंगळाचे राशी परिवर्तन जीवनात मोठी हालचाल घडवत आहे. शुक्र, सूर्य आणि बुधही राशी परिवर्तन करणार आहेत. पुढील 10 दिवस हे तुमच्यासाठी सुवर्णकाळ ठरू शकतात. आपण एक एक पाऊल पुढे जाऊन सगळ्या गोष्टी समजून घेऊ. गेल्या अनेक काळापासून तुमचे जीवन जणू थांबून गेले आहे. काहीही चांगले होत नाही. जिथे होतात तिथे अडकून राहिलात. आयुष्यात कोणतीही हालचाल नव्हती. आशेचा किरणही दिसत नव्हता. तुम्ही खूप प्रयत्न केले, पण प्रत्येक प्रयत्नावर पाणी फिरले. कुंभ राशीवाल्यांनो, तुमचे असे जीवन अनेक वर्षापासून सुरू आहे, पण मंगळाचे राशी परिवर्तन आता नवीन आशेचा किरण घेऊन आले आहे. जर तुम्ही हे नीट समजून घेतले आणि त्यानुसार चाललात, तर आयुष्यात अनेक मोठे आनंद येऊ शकतात. मित्रांनो, संधी खूप आल्या, पण काही निर्णय चुकीचे झाले आणि त्यामुळे आज तुम्ही तिथेच उभे आहात. मेहनत पूर्ण सुरू आहे, पण त्याचे योग्य फळ मिळत नाही. तर मंगळाचे हे राशी परिवर्तन तुम्हाला काय देणार? मंगळ जेव्हा 3ऱ्या घरात म्हणजे पराक्रमाच्या भावात जातात, तेव्हा तुमची लढण्याची क्षमता वाढते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा येईल. प्रत्येक गोष्टीत धैर्य आणि पराक्रम वाढेल. मंगळ तुम्हाला प्रत्येक कामात पुढे ढकलतील. जे काम खूप कठीण वाटत होते, त्यातही आता तुम्हाला ताकद मिळेल. तुमच्या आत धैर्य खूप वाढेल. बराच काळ जो भीतीचा भाव होता, मी यात यशस्वी होईल का, पैसा गुंतवला आहे त्याचा फायदा होईल का, हे सगळे मनातील संभ्रम आता कमी होऊ लागतील. तुमचा भीतीचा अडथळाही दूर होईल. तुम्ही जे निर्णय घ्याल ते अधिक चांगले ठरतील आणि प्रत्येक परिस्थितीचा ठामपणे सामना करू शकाल. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात शत्रूची मोठी भूमिका राहिली आहे. लपून बसलेले शत्रू तुमच्या होत असलेल्या कामात अडथळे आणत आहेत. कधी वाईट नजर, कधी अफवा, कधी मत्सरामुळे कामात अडथळे निर्माण झाले आणि हे दुसरे कोणी नाही तर अनेकदा आपलेच लोक करत आले आहेत. पण आता हा काळ असा आहे की तुम्ही शत्रूवर विजय मिळवू शकता. जर तुम्ही स्पर्धेत असाल, व्यवसायात किंवा नोकरीत, तर प्रतिस्पर्ध्यांना चांगली टक्कर देऊ शकाल. तुमच्या कामाची गती गेल्या अनेक दिवसांपासून थांबली होती. आयुष्य कासवाच्या गतीने चालत होते, पण आता वेग वाढवण्याची शक्यता आहे. कामाचा वेग वाढणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अचानक काही निर्णय घ्यावे लागू शकतात. त्यामुळे थोडी सावधगिरी बाळगा. घाई गडबड करू नका. मी तुम्हाला चांगली माहिती देत आहे, म्हणून पूर्ण ऐकणे गरजेचे आहे. तुमच्यापैकी अनेक लोक व्हिडिओ अर्धवट पाहतात आणि नंतर आयुष्यात नुकसान सहन करतात. त्यामुळे ही चूक करू नका, कारण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला उपायही सांगणार आहे. तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी प्लस आहेत आणि कोणत्या मायनस आहेत हेही सांगणार आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केले नसेल तर नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की गेल्या काळात हे सगळं तुमच्यासोबत घडत होतं का नाही.
चला मित्रांनो, आता अगदी लक्षपूर्वक ऐका. मी मंगळाचे नकारात्मक परिणामही सांगत आहे. भाऊ बहिणीचा संबंधही या भावाशी असतो आणि जेव्हा मंगळ आपल्या तिसऱ्या घरात असतात तेव्हा साहजिकच भाऊ बहिणींशी मतभेद होऊ शकतात. म्हणजेच एखाद्याच्या बोलण्यावरून तुम्ही त्याच्याशी वाद घालू शकता. तुम्ही त्यांना आदेश द्याल आणि ते त्यांना पाळायलाच हवेत अशी भावना ठेवू शकता. म्हणजेच तुमचे विचार तुम्ही त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करू शकता. याशिवाय मित्रांनो, लक्षात ठेवा की कोणालाही आदेश द्यायचे नाहीत आणि घाईघाईत कोणताही निर्णय घ्यायचा नाही. गडबडीत किंवा हडबडीत निर्णय घेऊ नका, याची विशेष काळजी घ्या. तशी शिस्तीत राहा, ही गोष्टही लक्षात ठेवा. कोणासोबतही तुमची गुपिते शेअर करू नका, याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. सूर्य आणि बुध यांच्या राशी परिवर्तनामुळे तुमची बुद्धी अधिक तीक्ष्ण होईल. गेल्या काही काळात निर्णय घेण्यात ज्या चुका होत होत्या त्या आता कमी होतील. प्रत्येक गोष्टीत जी भीती होती, जो स्वतःवर जो संशय घेत होतात, त्यावर सूर्य आणि बुध दोघांचाही प्रभाव पडेल. ते तुमच्या बुद्धीवर आणि व्यक्तिमत्वावरही प्रभाव टाकतील. त्यामुळे आता तुम्ही सहजपणे प्रत्येक गोष्टीत निर्णय घेऊ शकाल. याशिवाय सूर्याचा एक नकारात्मक परिणाम म्हणजे तो माणसाच्या आत अहंकार निर्माण करतो. म्हणजे मीच बरोबर आहे, बाकी सगळे चुकीचे आहेत, अशी भावना तुमच्या मनात येऊ शकते. त्यामुळे कुटुंबियांसोबत थोडे मतभेदही होऊ शकतात. त्यामुळे या गोष्टीपासून सावध राहा. कोणावरही तुमचा रुबाब दाखवू नका. लक्षात ठेवा, हा घर तुमच्या आईशीही संबंधित आहे. त्यामुळे आईच्या आरोग्यात थोडी समस्या निर्माण होऊ शकते. सूर्याचा प्रभाव आईच्या आरोग्यावरही पडू शकतो. त्यामुळे तिच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या बोलण्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काहीही बोलताना विचार करून बोला. या काळात तुम्ही जास्त बोलू शकता, पण जे काही बोलाल ते समजून उमजून बोलणे आवश्यक आहे. तुमच्या बोलण्याच्या लहेजा थोडा बदलू शकतो. अहंकाराची भावना वाढू शकते आणि घरात वादविवाद किंवा तणाव निर्माण होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे थोडी जपून राहण्याचा मी सल्ला देईन. पण हो, करिअरच्या दृष्टीने पाहिले तर हा काळ तुमच्यासाठी खूप चांगल्या संधी घेऊन येऊ शकतो. या काळात तुम्ही एखादे मोठे काम करू शकता. मोठे यश हवे असेल किंवा एखाद्या मोठ्या क्षेत्रात जायचे असेल तर हा काळ खूप चांगला आहे. या 10 दिवसात तुम्ही त्या कामाचा प्रयत्न करा जे तुमच्यासाठी खूप कठीण किंवा मोठे आहे. जर तुम्ही पाऊल उचलले तर यश मिळण्याची नक्की शक्यता आहे. याशिवाय भाऊ बहिणींसोबत मतभेद होण्याचे योगही आहेत, पण तेच भाऊ बहीण तुमची ताकदही बनू शकतात. जर तुमचे चुलत भाऊ बहीण असतील तर त्यांचा सल्ला घेऊन आयुष्यात काही कामे करू शकता. या काळात फक्त स्वतःचे निर्णय सर्वोच्च मानू नका. मी आधीही सांगितले आहे की जेव्हा राहू आपल्या लग्न भावात असतात तेव्हा आपण खूप मोठे काहीतरी करण्याचा विचार करतो. सध्या कुंभ राशीत राहू असल्यामुळे तुम्ही तुमच्या मर्यादेपेक्षा मोठे काम करण्याचा प्रयत्न करू शकता. म्हणजे जितकी चादर आहे त्यापेक्षा जास्त पाय पसरवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण ही चूक करू नका. या दिवसात 2 वेगवेगळ्या मार्गावर चालू नका. कोणताही एकच मार्ग निवडा आणि त्यावर सातत्याने मेहनत करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जितकी चादर आहे तितकेच पाय पसरवा. खर्च करण्याची सवय थोडी वाढू शकते. होय मित्रांनो, सूर्य आणि बुध सुखसुविधांच्या भावात असल्यामुळे तुम्हाला लक्झरी वस्तूंची आवड वाढू शकते. ब्रँडेड कपडे घालण्याची आवडही वाढेल. तुम्हाला अधिक पैसे खर्च करण्याची इच्छाही होऊ शकते. पण आता तुम्हाला थोडं विचारपूर्वक चालावं लागेल. तुम्ही तुमच्या लक्झरी आणि आरामासाठी थोडा जास्त खर्च करू शकता. स्वतःच्या सुखसोयींसाठी खर्च वाढू शकतो, पण सध्या या गोष्टीवर थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, या काळात अचानक आणि अनावश्यक खर्च समोर येऊ शकतात. गेल्या काही काळात तुमचे बरेच खर्च झाले आहेत. आर्थिकदृष्ट्या जेव्हा जेव्हा तुम्ही विचार करता की आता मी पूर्णपणे स्थिर होईल, तेव्हाच अचानक असा एखादा खर्च समोर येतो की तुमची सगळी योजना विस्कळीत होते. अनेक महिने तुम्ही बचत करत होतात, पण अचानक असा धक्का बसतो की सगळे सेव्हिंग संपून जातात आणि आखलेले प्लॅन्स पुन्हा बिघडतात. मेहनत तुम्ही 100% करत आहात, पण गेल्या बऱ्याच काळापासून त्याचे फळ फक्त 20 ते 30%च मिळत आहे. पण मित्रांनो, मंगळाचा तिसऱ्या घरात प्रवेश तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन आला आहे. या काळात शक्य तितका हनुमान चालिसाचाही पाठ करत राहा. तसेच हनुमान चालिसाही नक्की म्हणावी व हनुमान मंदिरात दर्शनासाठी जावे आणि लाल रंगाच्या वस्तूचे दान करावे. तुम्ही लाल रुमाल, लाल टी शर्ट किंवा लाल साडीचे दान करू शकता. हा उपाय या काळात तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरू शकतो. आता कोणत्या गोष्टी टाळायच्या तेही समजून घ्या. या दिवसात मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्यात घाई गडबड वाढू शकते. त्यामुळे कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. कोणत्याही क्षेत्रात हडबड करू नका.
हा मुद्दा विशेष लक्षात ठेवा. याशिवाय तुमच्या संगतीकडेही विशेष लक्ष द्या. या काळात चांगली संगत असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण शनी तुमच्या धनभावात स्वतंत्रपणे स्थिर आहे. अशावेळी न्याय, कर्म आणि संगत या तिन्ही गोष्टी योग्य असणे आवश्यक आहे. तुमचे कर्म चांगले ठेवा, शिस्तीत राहा आणि योग्य मार्गाने पुढे चाला. या गोष्टीची विशेष काळजी घ्या. कुंभ राशीवाल्यांनो, हे 10 दिवस तुमच्या आयुष्यातील वळण घेणारे ठरू शकतात. पण लक्षात ठेवा, नशीब दार ठोठावतं, पण दार उघडायचं काम तुमचंच असतं. घाई नको, योग्य निर्णय घ्या. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल आता अगदी दारात उभा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.